हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप की सगळे मस्त आणि मजेत असाल. तर मी काय मजेत नाहीये बघा, मी खूप आजारी आहे. मी माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसतच असेल. तर मी आता चहा वगैरे करून पिले बघा, वाजलेत संध्याकाळचे 7:45. तर माझे व्हिडिओ दररोज पडत नाहीत. मला खूप लाईव्ह घेते मी रात्री, पण लाईव्ह वरती हे लोक बोलतात तुमचा व्हिडिओ आला नाही, किंवा मेसेज डीएम पण करतात पर्सनली की ताई तुमचे व्हिडिओ येत नाहीत. तर मी खूप आजारी आहे. मी आज दवाखान्यात जाऊन आले. माझा दवाखाना पण चालू आहे कंटिन्यू. त्याच्यामुळं मला काही जमत नाही दररोजच्या दररोज व्हिडिओ टाकायला. आणि मला हल्ली अलीकडं मला कमेंट्सकडे पण लक्ष देणं होई नाही, की मी एक माणूस आहे बघा, कोण त्याचं नाव बिव काय मी एवढं ओपन करून नाही बघितलं. परंतु त्याची प्रत्येक व्हिडिओ खाली खूप घाण कमेंट्स आहे. आणि तो असा एवढं म्हणजे 7-7, 8-8 लाईनी लिहून एक कमेंट्स करतोय. एवढा वेळ तू कशाला वाया घालवतो बाबा लोकांच्या बायांना घाण बोलायला. हा, तेवढाच वेळ तू कुठंतरी कामात देणं तुझं भलं होईल बाबा. आणि तू एवढं थर्ड क्लास लेवलला जाऊन एखाद्या लेडीजला बोलतोय. तू बाहेरच्या लेडीजची इज्जत करत नाही, तुला घरातल्या बायकांची काय इज्जत करणार आहेस बाबा. आणि तुझं काय बिघडवलंय आम्ही? काय मी दुश्मन बिश्मन आहे का तुझी? तू प्रत्येक रील्स खाली येतो, माझ्या प्रत्येक व्हिडिओ खाली येतो, मला कमेंट्स करतो. कशासाठी बरं? हा. आणि काय म्हणतो काय की काय बरं बरं बरंच बोलला. मी इथं खाली कमेंट्स लावून देते तुम्हाला, वाचा तुम्हीच. आता मी तर तेवढी पूर्ण वाचली नाही, थोडं थोडं वाचलं त्याच्यातलं आणि वर ढकलून दिलं. मी मगाशी दवाखान्यातून आले तेव्हा ती कमेंट्स बघितली. अरे आपला हा शिवाजी महाराजांचा, आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आपल्या इथं असं नाहीये. आपल्या इथं लेडीजची इज्जत केली जाते, बायांना कायदे दिलेले इथं संविधानाने वाटून. आणि तू एक जेंट्स असून तू एका बाईला एवढं थर्ड क्लास बोलतो. कसं तुझ्या पोटी एखादी पोरगी जन्माला यावी म्हणजे तुला समजेल की स्त्रीचं दुःख काय असतं ते. कारण प्रत्येक स्त्रीचं दुःख पुरुष नाही समजू शकत. आणि असे कित्येक पुरुष आहेत की जे बोलतात की ताई लक्ष नका देऊ कोणाकडे, लोक तशीच आहेत, लोक अशीच आहेत. खूप जणांच्या मी असा व्हिडिओ टाकला की कमेंट्स येते. परंतु दुर्लक्ष किती दिवस करायचं त्याच्याकडे? दुर्लक्ष करण्याची बी काहीतरी एक कॅपॅसिटी असते बघा. प्रत्येक व्हिडिओला तुम्ही चेकआउट करा, प्रत्येक व्हिडिओ खाली तो येऊन घाण कमेंट्स करतोय. त्याला ब्लॉक केलं तरी त्याने नवीन आयडी खोलून परत त्यांनी दोष डीपी ठेवतोय. तुझ्यात हिंमत असेल तर तुझा डीपी ठेव ना. तुझे त्याचे पोस्ट नाही आहेत, काय नाही, एक लहान पोराचा डीपी ठेवलाय. उगाच त्या लहान बाळाला कशाला बदनाम करतो तू? असले नालायक लोक कसे पैदा झालेत आपल्या महाराष्ट्रात काय माहिती. मी म्हणते ते चुकून पाकिस्तानातून इकडे आलाय का काय काय माहिती, एवढं एवढं थर्ड क्लास बोलतोय एका लेडीजला. आणि तुम्हाला सांगायचा मुद्दा असा आहे की तो मलाच नाही, खूप लेडीजला अशा कमेंट्स करतो. खूप लेडीजची तक्रार आहे आणि खूप लेडीजने त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत.